तर ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। मोनोरेल बंद पडलेली आहे, प्रवासी अडकलेले होते आणि आता मोनोरेलची खिडकीची काच तोडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हळूहळू आता प्रवाशांना देखील बाहेर काढलं जातं। ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। अग्निशमन विभागाच्या वतीने नागरिकांना बाहेर काढलं जातंय। हायड्रोलिक शिडी या ठिकाणी लावलेली आहे आणि त्या माध्यमातून मोनोरेलची खिडकीची काच फोडत आता या प्रवाशांना बाहेर काढलं जातंय। या रेस्क्यू ऑपरेशनचे हे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मोनोरेल मधील प्रवाशांचं हे रेस्क्यू ऑपरेशन आता केलं जातंय। तर काच फोडून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं जातंय। गेल्या पावणे 2 तासांपासून हे प्रवासी मोनोरेलमध्ये अडकलेले होते। अग्निशमन विभागाच्या वतीने आता सुखरूपपणे या प्रवाशांचं रेस्क्यू केलं जातंय। तर मुंबई पोलिसांची देखील मदत त्यांना होते आहे। पालिकेचे कर्मचारी देखील पोहोचलेले आहेत। सोबतच पालिकेच्या वतीने एक वैद्यकीय पथक देखील घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि आता सुखरूपपणे या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं जातं। ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। हायड्रोलिक शिडी अग्निशमन विभागाच्या वतीने लावण्यात आलेली आहे आणि सुखरूपपणे या प्रवाशांना एक एक करून खाली उतरवलं जातंय आणि त्यांचं रेस्क्यू केलं जातंय। तर मोनो रेलमधील प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशनाची ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। अग्निशमन विभागाच्या वतीने आता हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय। मोनोरेलच्या खिडकीची काच तोडण्यात आलेली आहे आणि त्यामधून एक एक करून प्रवाशांना आता बाहेर काढलं जात आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आणि अपडेट या रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातली आपण पाहतोय। मोनोरेलमधील प्रवाशांचं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। प्रवासी अडकून पडलेले आहेत आणि अखेर अग्निशमन विभागाला यश आलेलं आहे। मोनोरेलचा एका खिडकीची काच फोडण्यात आलेली आहे आणि एक एक करून हायड्रोलिक शिडीच्या माध्यमातून या सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं जात आहे आणि अखेर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास देखील सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।